नमस्कार. अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज रेसिपी घेऊन आलेली आहे मी आवळ्याचा मुरब्बा. तर मला खूप कमेंट आलेले आहे का मला आवळ्याचा मुरब्बा बनवून दाखवा. तर मी म्हटलं नक्कीच हे तर आता दाखवायलाच पाहिजे. तर मी एक पावशेर आवळे घेऊन आलेली आहे. आवळ्याचा मुरब्बा करायला जास्त काही सामग्री लागते नाही आहे. तर 4-5 विलायच्या, 1 पावशेर आवळ्याला अर्धा किलो गूळ. आता बघा मी काय करते ते. तर हे मी स्टीम करायला पॉट ठेवलेलं आहे. तर बघा यामध्ये थोडं पाणी घालायचं. पॉट मध्ये थोडं पाणी घालते आहे. थोडं घालायचं आणि जाळीचं पॉट नाही ठेवायचं, असं पॉट ठेवायचं म्हणजे पाणी यामध्ये नाही गेलं पाहिजे. त्याकरता आपण आता या पाण्याला गरम करून घेऊया. गरम होईपर्यंत आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे, सुकवलेले आहे. याला असं सुकवायला ठेवले होतं रूम मध्ये. तर याला आता स्वच्छ पुसून घ्यायचे. स्वच्छ पुसून घेतलेले आहे. तर आता आपण पॉट मध्ये हे आवळे सर्व घालूया. मध्ये घातलेले आहे. आता याला कव्हर करून ठेवूया. 10 मिनिटं कव्हर करून ठेवायचं. काढून घेऊया. स्टीम झालेले आहे. याला आपण आता बाहेर काढून घेऊया. काढून घेतलेले आहे. बघा किती मस्त छान झालेले आहे. याची अशी एक एक पाकळी काढून ठेवायची आणि याला मस्त सुकू द्यायचं थोडा वेळ. बी यामध्ये आहे. बी बघा किती आरामात छान निघालेली आहे. हे बघा बी आहे. याच्या आतमध्ये, आवळ्याच्या आतमध्ये बी असते. याचप्रमाणे आपण सर्व आवळ्याच्या अशा फोडी काढून घ्यायच्या. लहान मुलांना जर हे आवळा आपण खाऊ घालतो मुरब्बा, तर यामध्ये बी असतं. तर बी काढून घेण्यासाठी आपण असं फोडून काढून घेत आहे का लहान मुलाच्या तोंडात जावं नाही. नाहीतर हे असे सगळ्याचं पण मुरब्बा बनते. तर मी ते पण तुम्हाला बनवून दाखवणार. हे अर्धे आपण काढून घेतलेले आहे असे बिया आणि अर्धे तसेच ठेवलेले आहे सगळे. तर आता आपण पाक बनवून घेऊया गुळाचा. तर त्याकरिता आपण एक पॅन ठेवूया गॅसवरती. थोडं गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये हा गुळ घातलेला आहे. गुळाची भेली अर्धा किलोची होती. ते मी फोडून घेतली. याला कुटलं आणि या पद्धतीने करून घेतली बारीक. आता याला मस्त गरम होऊ द्यायचं. तर आपल्याला चम्मचने ढवळत राहावं लागणार. हे गुळ असं ढवळत राहायचं. गरम होऊन त्याचा पाक बनतो. बघा हे असं नाही पाणी घालायचं नाही काही. गुळ असाच गरम करून घ्यायचा. तर त्यामध्ये विलायची आणि लवंग दोन्ही पण घातलेले आहे. त्याचा सुगंध त्यामध्ये मिक्स होते, एकत्र होऊन जाते. खूप सेंट मस्त छान येते. सेंट साठी आपण लवंग आणि विलायची घालतो. ते विरघळेपर्यंत थांबायचं. पूर्णपणे गूळ विरघळून झाला का आपला हे पाक रेडी झालेला आहे. तर बघा पाक या पद्धतीने बनवायचा. तर याला 10-12 दिवस मुरू घालायचा. छान आणि मस्त खूप टेस्टी लागते. मुलांना द्यायला तर खूपच चांगला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.